Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. पाठ क्रमांक 34 इंग्रजी भाषा उच्चार आणि अक्षरजुळणी. आज रविवार दिनांक 22 ऑगस्ट 2021. महादेव गुरव ऑल इन वन फॉर VI2 या समूहावरील सर्वांचं आजच्या इंग्रजी 34व्या पाठासाठी स्वागत करीत आहे. गुड मॉर्निंग. लेसन नंबर 34 इंग्लिश लँग्वेज pronunciations and spellings. Today, Sunday, 22nd August 2021, Mahadev Gurav welcome you all on All-in-One for VI2 for English lesson number 34th. मित्र हो, मला खात्री आहे आपण सर्वजण ठीक असालच आणि कोरोना संदर्भात सर्व खबरदारी घेत असाल. फ्रेंड्स, आय एम शुअर दॅट यू ऑल मस्ट बी ऑल राईट अँड टेकिंग द प्रॉपर केअर अगेन्स्ट COVID-19 संदर्भात. अर्थातच आपल्याला मी मागील पाठात जे क्रमांक दिले ते हेल्पलाईनचे ते आपल्या लक्षात असतील. राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1075 आणि राज्य हेल्पलाईन क्रमांक 020 26 127 394. Friends, I hope you must be remembering the numbers of helpline regarding the COVID-19, that is national 1075 and state 02026 127 394. मागील पाठ 33वा विशेष होता. अर्थातच विशेष का होता, तो खरोखर विशेष होता की नाही हे आपल्याला समजलं असेल. पण अर्थात जर आपण तो पाठ ऐकला असेल तरच त्याचा उलगडा तुम्हाला झाला असेल. आणि असं वाटतं तुम्ही तो बहुतेक ऐकलेला नसावा, बहुतेकाने तो ऐकलेला नाही. अन्यथा कुणीतरी आपली प्रतिक्रिया निश्चित दिली असती, आपला अभिप्राय कळवला असता. दुर्दैव माझं आणि आपल्या या समूहाचं की अलीकडे तुम्हा लोकांना खरोखर इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे असं वाटत नाही. Friends, last lesson 33 special I had taken, which you must have heard or listened. Why it was called special, you could know. Of course, if you have heard it, then only you would able to tell about what was the special. Most of the people, I understand, have not listened the lesson. I am sorry. Nowadays, most of you are tired and not interested in
English lessons or improving your English language. It is very unfortunate for me as well as our group all in one that you people are not really interested. ठीक आहे. आता मी माझं कर्तव्य म्हणून आज 34वा पाठ घेतो आणि सर्वसाधारण विचार आहे माझा एखाद दुसरा लेसन घेऊन खरं म्हणजे वी विल स्पीक इंग्लिश नवीन पाठ म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी डायरेक्ट सुरू करायचं आहे. पण शेवटी तुमची रुची किती आहे त्यावरच ते अवलंबून आहे. कारण तुम्हाला अकारण मला कंटाळवाणं करायचं नाही आहे. तुम्हाला इच्छा नसेल तर तसे पाठ मलाही सुरू करण्यात आनंद होणार नाही. So friends, I'll do my duty and take 34th lesson today, and I'm thinking after one or two lesson to stop these series of English language and take we will speak lesson. But if you are really interested, otherwise I will not do it, because if you are not interested, if you are tired, why do I go and waste my time? I will not be happy if you do not like it. आजच्या पाठात 25वा पाढा घेण्याच्या अगोदर मी आज काही व्यवसाय आणि व्यावसायिकांसंदर्भात बोलतो. Today I'll take about profession and professionals, and then thereafter I'll go for table number 25. आता व्यवसाय, प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, धंदा, PROFESSION, प्रोफेशन, PROFESSION, प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, धंदा, उद्योग. प्रोफेशनल्स म्हणजे व्यावसायिक, धंदेवाईक. प्रोफेशनल्स, PROFESSIONAL, PROFESSIONAL, प्रोफेशनल्स. ALS, प्रोफेशनल्स, प्रोफेशनल, प्रोफेशनल्स. ओके. आता पहा, सुतार, कार्पेंटर, CARPENTER, कार्पेंटर. लोहार, ब्लॅक स्मिथ, BLACKSMITH, ब्लॅक स्मिथ. सोनार, गोल्ड स्मिथ, GOLDSMITH. आता एक लक्षात घ्या, ब्लॅक स्मिथ, गोल्ड स्मिथ हे म्हणतो ना, पण हे मध्ये गोल्ड आणि ब्लॅक नंतर स्पेस देऊन स्मिथ लिहायचं बरं का, SMITH, गोल्ड स्मिथ. टीचर, TEACHER, तुम्हाला माहीत आहे, शिक्षक. नोकरी, सर्व्हिस, SERVICE, सर्व्हिस म्हणजे नोकरी, पण सेवा असाही अर्थ होतो, तोही विसरायचा नाही. अर्थात खेळांमध्ये फुटबॉल, टेबल टेनिस वगैरेमध्ये पण सर्व्हिस असते, म्हणजे ती फेकण्याची सर्व्हिस, सेवा असते. ती चेंडू फेकीची सेवा बरं का, तीही सेवा असते. माणूस काम करतो ती नोकरी असते, म्हणजे तीही सेवाच असते. अशा पद्धतीने सर्व्हिसचा अर्थ थोडा व्यापक आहे. SERVICE, सर्व्हिस. ठीक आहे. लॉयर, वकील, लॉयर, LAWYER, लॉयर. अर्थात ॲडव्होकेट म्हणजे पण वकील, ॲडव्होकेट, ADVOCATE,
ADVOCATE ॲडव्होकेट. नंतर न्हावी बार्बर BARBER बार्बर न्हावी. नंतर प्राध्यापक प्रोफेसर PROFESSOR प्रोफेसर. टीचर झाला, प्रोफेसर झाला. नंतर ड्रायव्हर DRIVER ड्रायव्हर म्हणजे चालक, वाहन चालक. ड्रायव्हर DRIVER वाहन चालक. नंतर सेलर विक्रेता SELLER सेलर विक्रेता सेलर. हॉकर फेरीवाला HAWKER हॉकर म्हणजे फेरीवाला. फेऱ्या करून विकतो, हातगाडीवर विकतो, त्याला फेरीवाला म्हणतात, हॉकर. नंतर म्युझिशियन संगीतकार म्युझिशियन MUSICIAN म्युझिशियन म्हणजे संगीतकार. सिंगर गायक SINGER सिंगर गायक. ॲक्टर अभिनेता ACTOR ॲक्टर अभिनेता. ॲक्टरेस अभिनेत्री ॲक्टरेस ACTRESS ॲक्टरेस अभिनेत्री. नंतर अजून प्लेयर म्हणजे खेळाडू PLAYER प्लेयर म्हणजे खेळाडू. बिल्डर म्हणजे बांधकाम करणारा, इमारतीचं बांधकाम करणारा बिल्डर BUILDER. आर्किटेक्चर म्हणजे वास्तुशिल्पकार म्हणजेच बिल्डिंग इमारतीचा रचनाकार इमारतीचा रचनाकार. आर्किटेक्चर TECHETURE आर्किटेक्चर. नंतर टेक्निशियन TECHNICIAN टेक्निशियन. टेक्निशियन म्हणजे तंत्रज्ञ. टेक्निशियन TECHNICIAN टेक्निशियन. तर अनाउन्सर ANNOUNCER अनाउन्सर म्हणजे उद्घाता म्हणजे जो अनाउन्स करतो. रेडिओ, आकाशवाणी, TV वगैरे वगैरे, रेल्वे वगैरे, त्याला अनाउन्सर म्हणतात. ANNOUNCER अनाउन्सर उद्घाता. नंतर तर असे हे मला आठवणारे आहेत. अर्थात तुम्हाला जे काय आठवतील ते तुम्ही आणखीन ॲड करून घ्या. पण मी तुम्हाला साधी ही कल्पना दिली की हे प्रोफेशनल्स आहेत, हे
कसे असतात. काय आठवलं तर मी मध्ये सांगेन, पण तुम्हालाही आठवता येतील, जेवढे आठवता येतील तेवढे आठवा. आणि दिस मेनी आय न्यू, आय टोल्ड यू, you can add if you know any more, and if I remember in between I'll add those. Right now, before I go to table number 25, I will just repeat the alphabets because I am really sorry, still some of you are not good in pronunciations, so please take care of proper pronunciations of English language. तर आता मी 25चा पाढा घेण्यापूर्वी परत एकदा मुळाक्षरं आद्याक्षरं बोलून दाखवणार आहे, कारण मला वाईट वाटतं की तुमच्यापैकी अजूनही कित्येक लोक योग्य उच्चार करत नाहीत. तर कृपया इंग्रजी भाषेत उच्चार व्यवस्थित करत जा. अल्फाबेट्स ALPHABETS अल्फाबेट्स मूळाक्षर आद्याक्षर. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUV So these are the alphabets. कृपया LMN असे उच्चार मुळीच करू नका. यस. तर चला आता पाढा नंबर 25. 25 1 जा 25, 25 2 जा 50, 25 एके 25, 25 दुने 50, 25 3 जा 75, 25 4 जा 100, 25 त्रिके 75, 25 चौक 100, 25 5 जा 125, 25 6 जा 150, 25 5 125, 25 सक 150, 25 7 जा 175, 25 8 जा 200, 25 7 175, 25 8 200, 25 9 जा 225, 25 10 जा 250, 25 9 सव्वा 200, 25 10 250, 25 11 जा 275, 25 12 जा 300, 25 11 25 275, 25 12 300. So friends, this is the table which is very simple to remember, and of course it is very important also for our daily life. तसा पाढा सोपा आहे 25चा, पण महत्त्वाचाही आहे आपल्या जीवनासाठी. सो आय विल कम विथ, इफ पॉसिबल, जर शक्य झालं, आय विल कम with next lesson number 35th on next Sunday, if you are really interested. Otherwise I will give up taking lesson. तर मित्र, मी पुढच्या रविवारी 35वा पाठ घेऊन येईल, जर तुम्ही रुची घेत असाल, तुम्हाला इच्छा असली तर. अन्यथा मी लेसन घेणं सोडून देईन. टिल देन, बाय बाय. तोपर्यंत नमस्कार.